चोपडा तालुक्यामधील वेले आखतवाडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारामधील कडुनिंब, चिंच, गुलमोहर, अशोक या जातीच्या 7 झाडांची मशीनच्या सहाय्याने अवैध वृक्षतोड करण्यात आली। या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सविता पाटील आणि माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी, वन विभाग, तहसीलदार यांना रीतसर तक्रार दिली। त्यानंतर वन विभागाने सदर ठिकाणचा पंचनामा केलाय। चोपडा शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या वेले आखतवाडे ग्रामपंचायत आवारामधील 15 वर्षांपूर्वीची 7 झाडे प्रभारी सरपंचांनी कुठल्याही प्रकारचा ठराव न करता तोडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्या सविता पाटील आणि माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी न्यूज अनकटशी बोलताना केला आहे। चोपडा तालुक्यातील वेले आखतवाडे या ग्रामपंचायतमध्ये आपण आलो आहोत। या ठिकाणी सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा ते मॅनेजमेंट बॉडी असेल, यांनी कुठल्याही वृक्ष तोडण्याच्या संदर्भात परवानगी घेतली नाही। यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी रीतसर तक्रार करून त्या तक्रारीची काल पंचनामा झाला, परंतु पंचनाम्याच्या वेळेस बाकीचे इतर जे प्रभारी सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी हजेरी लावली नाही। म्हणूनच विनोद पाटील हे परत पुन्हा वनपाल किंवा आपल्या आरएफओ यांच्याकडे दाद मागणार आहेत। आपल्यासोबत विनोद पाटील प्रत्यक्ष आहेत, त्यांना आपण या संदर्भात नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया। दादा, हे जे अवैध वृक्ष तोड झाली याबाबत आपणच तक्रार केली, नेमकं आपलं म्हणणं काय आहे? आपल्या वेले आखतवाडे ग्रामपंचायतीने 7 अवैधरित्या डेरेदार हिरवेदार वृक्षांची कत्तल केली आणि ही अवैधरित्या वृक्षतोड शासन आज आपण पाहतोय 50 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाकडे वर्ध होताना इथे आपण झाडं लावण्याचा कार्यक्रम शासनामार्फत घेतो। आपण गावात स्वयंपूर्तीने झाडं लावतो आणि इथे ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच असतील, काही सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, यांनी कोणतीही शासनाची परवानगी न घेता ही 7 झाडं अवैधरित्या तोडली। त्याच्यामध्ये चिंच असेल, निंब असेल, 10 ते 15 वर्षाची हिरवीगार डेरेदार वृक्ष तोडली। त्या संदर्भात मी माननीय मंत्री महोदय अनिल दादा आणि उपजिल्हाधिकारी महोदय, उपवन संरक्षक CO साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब व वन क्षेत्रपाल यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार करून या बाबीची गांभीर्य त्यांना सांगितलं। त्यांनी चौकशीला काल 2 दिवस चौकशी त्यांनी केली, आमचे जबाबही नोंदवून घेतलेले आहेत। तरी माझी अशी विनंती आहे की याच्यावर कायदेशीर कारवाई करावी व यांना या पदावरून निलंबितसुद्धा करावं आणि शासकीय मालमत्तावर दरोड्याची केससुद्धा पोलिसांनी दाखल करावी। वन क्षेत्रपाल यांनी सुद्धा योग्य ती कारवाई करावी अशी मी आपणास शासनास विनंती करणार आहे। आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सविताताई हे देखील उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं आपण काही या संदर्भात गोष्टी जाणून घेऊया। ताई, हे जे म्हणजे हा जो विषय आहे हा नेमका तुम्ही नित्यनेमाने मासिक मीटिंगला येत असतात, या संदर्भात मासिक मीटिंगमध्ये हा विषय ठेवला होता का? मला याच्यातला कोणताही ठराव माहिती नाही। आणि जे उपसरपंच आहेत म्हणजे ज्यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे त्यांनी इतर ग्रामपंचायतच्या सदस्यांना विश्वासात घेऊन हे काम केलं का त्यांच्या मनमानीप्रमाणे हे काम केलं? यात भूमिका नेमकी उपसरपंच यांची आहे का जे ग्रामसेवक जे आहेत त्यांची, म्हणजे यांची भूमिका नेमकी संशयास्पद आपल्याला कोणावर वाटते? म्हणजे उपसरपंच यांनी मनमानी कारभार करून हे जे वृक्ष आहेत हे वास्तविक कोणत्याही याला नळत नव्हते किंवा अडचण येत नव्हती, परंतु त्यांनी मनमानीपणा दाखवून त्यांनी अवैध वृक्ष तोडले असं आपल्याला म्हणायचं आहे का? हो, तोडले त्यांनी वृक्ष। गुलमोहरचे झाड होते, चिंच होती, लिंब होते आणि जवळजवळ म्हणजे अशा 7 झाडं त्यांनी तोडले। खरं जर पाहायला गेलं तर शासन एका प्रकारे वृक्ष लागवडीसाठी करोडो रुपये खर्च करतायत, परंतु चोपडा तालुक्यातील वेले आखतवाडी येथील उपसरपंच यांनी मनमानी कारभार करून किंवा आपल्या पदाचा दुरुपयोग करून जे आहेत ते वृक्षच त्यांनी तोडून घेतले। यामुळे शासन त्यांच्यावर कारवाई करेल का, हाच कडेचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.